नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय पहाडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या अनअकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या सोबत असणार आहे एक तर तुम्हाला व्यक्ती लगेच बघून कळणार आहे, त्याच्याबद्दल मी जास्त सांगणार नाही, परंतु सांगायचं एक सुरुवात अशी करतो की हिंदी मधली एक कहावत आहे मित्रांनो की जिनको अगर सिर्फ मतलब जिनको सीढ़ियां चाहिए उनको चाहिए, जिनको सिर्फ छत तक जाना है, पर हमारी मंजिल तो आसमान है, इसलिए हमें रास्ता खुद बनाना है. असं काहीतरी कहावत होती. मी पुढे मागे केलं असेल 19वी. पण सांगायचं एक गोष्टी तुम्हाला सांगायची आहे की मित्रांनो, मनात जर तुमची दृढ इच्छा असली आणि तुम्हाला असं काहीतरी मिळवायचंच आहे, तर तुम्ही वय वर्ष ठिकाण वगैरे काही मायने राहत नाही. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळणारच. आणि ते शाहरुख खानच्या मूवी मधले डायलॉग सुद्धा मला आठवतोय की अगर तुमने शिद्दत से अगर कोई चीज पाने की कोशिश की तो सारी कायनात तुम्हें उसे लाने में मदत करेगी. तर मित्रांनो, असाच एक जीता जागता एक्झाम्पल आपल्या सोबत आहे आणि त्यांचं नाव मी घेत नाही, तुमचा फोटो तुमच्या समोर असेल आणि हा नॉर्मली एक फेसबुकच्या प्रोफाईलवरचा फोटो घेतलेला आहे, कारण की सरांनी स्वतःहून सांगितलेलं की काही जरूरत नाही उगाच फोटो हे ते देण्याची, जे आहे ते घेऊन ठेवा. म्हणजे एवढं असं सिम्पल डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व आहे सरांचं आणि ते तुमच्या समोर आणलेलं आहे. कारण की नेक्स्ट 60 दिवसामध्ये जे आपल्याला प्लॅनिंग करायचंय तेच सरांसोबत डायरेक्ट इंटरॅक्शन करून आपण विचारणार आहोत. तर सर नमस्कार, तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आले. तर मी डायरेक्ट जास्त वेळ घेत नाही आणि डायरेक्ट सरांच्या हातात हा प्लॅटफॉर्म देतो आणि सरांना सुरुवात करायला सांगतो की थोडं इन्फॉर्मेशन त्यांनी द्यावी आणि मग लगेच आपल्या सेशनला आपण सुरुवात करू. नमस्कार सर. सर नमस्कार. आता माझं नाव आहे प्रसाद बसवेश्वर चौगुले. मी बेसिकली कराड तालुका कराड जिल्हा सातारा येथील रहिवासी आहे आणि माझं शालेय शिक्षण वगैरे हे इथं उमरज म्हणून गाव आहे कराड तालुक्यात, तिथं झालेलं आहे. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण हे जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे झालेलं आहे. त्यानंतर मी 11वी-12वी पुन्हा कराडमध्येच केली होती आणि इंजिनिअरिंग हे मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड इथे 2017 साली मी पास आउट झालेलो आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री घेऊन. त्यानंतर मी 1 वर्ष जॉब केला होता पुण्यामध्ये एका नामांकित MNC मध्ये आणि 1 वर्षानंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारीला सुरुवात केली होती. आणि हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता तसा. आणि यामध्येच हे यश मला मिळालेलं आहे. मित्रांनो, म्हणजे तुम्ही ऐकलं का आता? पहिला अटेम्प्ट, पहिल्या अटेम्प्ट मध्ये पहिला रँक. आणि तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे ना, आता तुम्हाला आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. सरांचं आता वय वर्ष फक्त 25 आहे. म्हणजे 25व्या वर्षात महाराष्ट्रातून ऑल ओव्हर इंडिया टॉपर डेप्युटी कलेक्टर. आणि आता सरांची अशी इच्छा आहे की UPSC करावं आणि त्यातून IAS हे पद मिळवावं. म्हणजे विचार करा, 25व्या वर्षी त्यांची जर्नी एवढी फाडू सुरू झालेली आहे की पुढे आता काय 10 वर्षानंतर जर तुम्ही सरांना बघितलं तर बहुतेक कॅबिनेट सेक्रेटरी सुद्धा असू शकतात, माहित नाही. पण मला असं वाटतं की सरांची ही जी लाईफ सुरुवात झालेली ती खूप अमेझिंग आहे. याच्या मागे तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप आयतं मिळालेलं, आयतं नाहीये. त्याच्या मागची 2 वर्षाची पराकाष्ठा मी स्वतःहून सांगू इच्छित आहे की 2 वर्ष पहिले सरांनी स्वतःला एका घरात बांधून ठेवलं. सगळे सोशल नेटवर्किंग साईट बंद, फेसबुक बंद, व्हॉट्सअप बंद, सगळं काही बंद, इव्हन स्वतःचा फोन नंबर बंद. आता मला जेव्हा सरांना कॉन्टॅक्ट करावा लागला तेव्हा सुद्धा मी चौगुले काकांच्या नंबरवर कॉल करून त्यांना सांगावं लागलं की सर प्लीज सरांना फोनवर यायला सांगा. म्हणजे विचार करा, आता सुद्धा सर फोनवर येत नव्हते. तर विचार मित्रांनो करा की 2 वर्ष स्वतःला जेव्हा बांधून ठेवलं और उस कायनात में उस सिच्युएशन में सर ने अपने आप को इतना ढाल लिया की सीधा 1 नंबर. MPSC ला पण कमिशनला ते 1 नंबर द्यावं त्यांना भाग पडलं. तर मला एक गोष्ट सांगायची फक्त मित्रांनो, जरुरी नाही क्लास लावा, फक्त एक चांगल्या मार्गदर्शनाची जरूरत आहे, गायडन्सची जरूरत आहे. त्याने आपण 1 नंबर पण येऊ शकतो, एक्झाम पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण पास करू शकतो. याचं जितं जागतं उदाहरण तुमच्या समोर आहे. तर मला सरांना पहिल्याच प्रश्नापासून सुरुवात करायची सर, की आता 60 दिवस आहे तर डायरेक्टली आम्हाला सांगा की 60 दिवसात कोणते पुस्तक वाचावे, कसं वाचावं आणि जर मी नवीन आहे ऍज अ कॅन्डिडेट तर मी पास होऊ शकतो का नाही सर? नक्कीच. म्हणजे प्रिलिम्स आता आपण म्हणू शकतो की एकदम तोंडावर आलेले आहे आणि सर जसं म्हणले 60 दिवस राहिलेले आहेत. तर बेसिक प्रिलिम्स क्लिअर करण्याचा एक सगळ्यात इझी फंडा असं सगळ्यांनाच म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे की तो म्हणजे CSAT वर तुमचा भर असला पाहिजे. CSAT हा एकदम स्कोरिंग विषय आहे. तुम्ही जेवढे जास्त एफर्ट्स द्याल तेवढे तो जास्त आउटपुट देत असतो. त्यामुळं मेन तुमचा फोकस हा सध्या म्हणजे असला पाहिजे की CSATला तुम्ही 1 दिवसातला एक मिनिमम टाईम मी असं म्हणेन की 3 ते 4 तास तुम्ही दिले पाहिजेत.
आता हे तुमच्या म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार आहे, की काही जण सीसॅट मध्ये प्रो प्रो असतात. काही थोड्या जणांना थोडा अवघड जात असते. त्याप्रमाणे त्यांनी ते ॲडजस्ट करावं. आणि सीसॅटला तुम्ही जर डेली प्रॅक्टिस करत गेला, तर नक्कीच तुम्ही ते तुमच्या स्किल्स इम्प्रूव्ह होतात. तुम्ही एक्झाम्पल्स असतील किंवा कॉम्प्रिहेन्शन असतील हे फास्ट सोडवता आणि त्यामध्ये तुमची ॲक्युरसी पण वाढत जाते. हे खूप गरजेचं आहे. सीसॅटमध्ये स्पीड आणि ॲक्युरसी दोन्हीचं कॉम्बिनेशन पाहिजे. दोन्हीपैकी एक गोष्ट जरी म्हणजे असेल तर ते पुरेशी नाहीये. दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि हे पहिला पॉइंट झाला. आणि दुसरा पॉइंट जनरल स्टडीजचा आहे. जनरल स्टडीजमध्ये आपण बघितलं तर जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी हे स्कोरिंगचे विषय आहेत त्यातल्या त्यात. अ, आणि याची बेसिक पुस्तकं तर आपल्या सर्वांना माहीत आहेत, की पॉलिटी तर लक्ष्मीकांत असेल, इकॉनॉमीचं कोळंबे सर किंवा देसले सर असेल आणि जिओग्राफीचं आपली क्रमिक पुस्तकं स्टेट बोर्डची. तुम्ही इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल तर एन-सी-आर-टी आहेत 11वीच्या आणि इतर सौदी सर किंवा इतर जे स्टँडर्ड बुक्स सर्वांनाच माहीत आहेत. तर हीच बुक्स वाचायची आहेत आपल्याला. आणि हे विषय आहेत हे तुम्हाला मेन्ससाठी देखील आहेत. म्हणजे आता जर तुम्ही हे विषय जर व्यवस्थित केले, तर तुम्हाला मेन्स च्या वेळी तुम्हाला जास्त याच्यावर वेळ द्यायला लागणार नाही आणि बऱ्यापैकी तुमचा सिलेबस कव्हर होईल. त्याचसोबत अजून एक महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे सायन्स. जो आहे तो म्हणजे खास प्रिलिम्ससाठी आहे. तर सायन्ससाठी आपण 8वी ते 10वी क्रमिक पुस्तकं स्टेट बोर्डची ती वाचू शकतो. एक मिनिट मित्रांनो, थोडं ते प्रॉब्लेम आलाय, टेक्निकल प्रॉब्लेम. हा सर, कंटिन्यू. तर 11वी-12वीचा थोडं तिकडं पण विचारण्याचा कल आयोगाचा आता दिसत आहे मागच्या 1-2 वर्षात. तर थोडं त्या दृष्टीने पण तयारी केली पाहिजे आणि सायन्सला जास्त मटेरियल न रेफर करता एक क्रमिक बोर्डाची पुस्तकं आणि एखादंच रेफरन्स बुक. रेफरन्स बुकची नावं पण तुम्हाला माहीत आहेत. म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही करणार असाल तर म्हणजे सचिन बस्के सरांचं पुस्तक चांगलं आहे. किंवा तुम्ही मराठीतून करणार असाल तर त्यांचंच किंवा अनिल कोलते सरांचं पुस्तक. म्हणजे असं तुम्ही एक मिनिमम कंटेंट ठेवा. मॅक्सिमम वेळा ते रिवाईज करा कंटेंट तो. आणि बायोलॉजी बऱ्याच जणांना अवघड जात जात असते. कारण बायोलॉजीवर जास्त आयोगाचा भर असतो. तर बायोलॉजीचं पण तुम्ही एक मिनिमम कंटेंट तयार करा. कारण त्याच्यापुढे जाऊ शकत नाही आपण. काही प्रश्न एक अवघड असतात ते तुम्हाला म्हणजे कदाचित टॅकल करता येणार नाही. पण तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री हे चांगलं करून घ्या. जेणेकरून त्यात तुमचे मार्क जास्त जाणार नाहीत. आणि एक बायोलॉजीचं मिनिमम कंटेंट करा. आता राहिला अजून एक महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे करंट अफेअर्स. करंट अफेअर्स ला पण मी हे सजेस्ट करेन की तुम्ही मिनिमम कंटेंट वाचा. बरीच पुस्तकं आहेत करंट अफेअर्सची वगैरे, मॅगझिन्स वगैरे आहेत. तर त्यापैकी कोणतंही एक जे तुम्हाला चांगलं वाटतंय ते तुम्ही वाचा आणि तेच वारंवार रिवाईज करा. कारण बरेच पुस्तकं विद्यार्थी नवीन आले की ते पुस्तक घेतात. करंटचा कंटेंट हा बऱ्यापैकी सगळ्यांचा सेमच असतो. फक्त मांडणी करण्याची पद्धत कदाचित वेगळी असते. काही जण चार्ट्स वगैरे देत असतात आणि काही माहिती ॲडिशनल माहिती देत असतात. तर मी असं सजेस्ट करेन की तुम्ही एकच कंटेंट ठेवा आणि तोच वारंवार रिवाईज करा. आणि जेवढं तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन कराल, तेवढं तुमचं एक्झाममधलं जे कन्फ्युजन होणार आहे पर्यायांमधलं, ते तुमचं कमी होईल आणि तुम्हाला जी-एसमध्ये देखील चांगला स्कोर येऊ शकतो. धन्यवाद सर. पण सर ऍक्च्युली नेमके 2-3 प्रश्न असे जे सर्वांचे जनरल आहे, कॉमन आहे, की सर आता 60 दिवस राहिले, तर सर्वात पहिले स्टेट बोर्डची पुस्तकं करावी का डायरेक्ट रेफरन्स बुक करावी? एक. दुसरं, जर आता 60च दिवस राहिले, तर आता प्रीचा अभ्यास टोटल करावा का मेन्सचा करावा टोटल, म्हणजे जो वेगळा आहे, किंवा प्री मेन्स कॉमन करावा? आणि तिसरा प्रश्न, स्वतःच्या आता डायरेक्ट नोट्स काढाव्या का त्या पुस्तकावर अंडरलाईन करून तेच तेच रिवाइज करावं? या 3 प्रश्न महत्वाचे आहेत सर. पहिले आपण यावर बोलूया सर. हां. तर आता 60च दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सध्या तरी म्हणजे प्रिलिम्स टार्गेट केली पाहिजे. आता ते कसं विद्यार्थ्यांवर आहे की त्यांनी समजा जर आधीच थोडा कव्हर केला असेल सिलेबस मेन्सचा आणि त्यांना अजून असं वाटत असेल की आपलं सी-सॅट वगैरे चांगलं आहे, तर ते अजून थोडा वेळ मेन्ससाठी देऊ शकतात. पण हे आता तुम्हाला स्वतःला डिसिजन घ्यायचा आहे की तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही त्यामध्ये. जर तुम्ही सी-सॅटमध्ये वगैरे कम्फर्टेबल नसाल, तर तुम्ही आत्तापासूनच सी-सॅट चांगलं करायला सुरुवात केली आणि रोज ठराविक एक 3-4 तास वगैरे जरी दिले तुम्ही सी-सॅटला, तरी तुमचं ते इम्प्रूव्ह होऊ शकतं. आणि इतर वेळात तुम्ही तुमचा जनरल स्टडीचा अभ्यास सुरू ठेवू शकता. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जसं तुम्ही म्हणला, की क्रमिक पुस्तकं वाचायची का थेट रेफरन्स बुक वाचायची?
तर मी असं नेहमी सजेस्ट करेन की पहिल्यांदा सुरुवात तुम्ही क्रमिक पुस्तकानेच केली पाहिजे. कारण इझी कन्सेप्ट त्यामध्ये दिलेल्या आहेत आणि 60 दिवसात तुम्ही ते पुस्तकं जरी फॉर एक्झाम्पल जिओग्राफीसाठी वगैरे, तर ते पुस्तकं देखील इनफ आहेत, की म्हणजे त्यात तुम्ही अराउंड 80% क्वेशन टॅकल करू शकता आयोगाचे. तर आणि क्रमिक पुस्तके ही काय आपल्या सगळ्या विषयाला वाचायला लागत नाही. म्हणजे इतिहास असेल, जिओग्राफी आणि सायन्स या 3 विषयांनाच क्रमिक पुस्तकं वाचायला लागतात. इतर जे सब्जेक्ट आहेत त्यांना तुम्ही थेट रेफरन्स बुक वगैरे वापरलं तरी चालू शकतं. त्यामुळे सुरुवात करताना क्रमिक पुस्तकाने ज्याला अवेलेबल आहेत व्यवस्थित त्याला क्रमिक पुस्तकाने करा आणि इतर आहे ते तुम्ही रेफरन्स बुकमधून करू शकता. आता तिसरं महत्त्वाचं की नोट्स काढणे जसं तुम्ही म्हणालात. तर नोट्स मला असं वाटतं की नोट्स काढण्याची घाई नाही केली पाहिजे विद्यार्थ्यांनी. नोट्स आहेत ते किमान 2 ते 3 रीडिंग झाल्यानंतर काढल्या पाहिजेत. पहिल्या रीडिंगला सगळंच कंटेंट इम्पोर्टंट वाटत असतो, जो आपण वाचतोय. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आहे तसं सगळंच पुस्तकातलंच परत आहे तसं लिहून काढतो आणि तिथे एफर्ट्स तुमचे खूप वाया जातात आणि टाईम पण वाया जातो. किंवा काही विद्यार्थी मी पुण्यामध्ये बघितले बरेच लायब्ररीमध्ये वगैरे की ते हायलाइटरनं मार्क करत असतात आणि पूर्ण पुस्तकच त्यांचं हायलाइट झालेलं असतं. तर हे असं करणं थोडं चुकीचं आहे. कारण तुम्ही 2 वेळा किंवा 3 वेळा कंटेंट वाचला आणि त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण तुम्ही बघत असाल. त्यानंतर तुम्हाला ॲक्चुअल लक्षात येईल, की त्या कंटेंटमधलं किती खरंच परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तेवढंच तुम्ही नोट डाउन करायला पाहिजे किंवा तेवढंच हायलाइट करायला पाहिजे. आता काही जण असतात, आता मी होतो, मी पण म्हणजे नोट्स वगैरे काढायचो, पण जे रेफरन्स बुक आहेत, त्याच्या काही मी नोट्स वगैरे काढायचो नाही. त्याच्या मी पुस्तकाच्या वरच काही इम्पोर्टंट पॉइंट वगैरे असतील तर लिहून ठेवायचो. पण बरेच जण आपले सेपरेट नोट्स काढत असतात. तर तसं केलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने एकंदरीत नोट्ससाठी अप्रोच पाहिजे. धन्यवाद सर. तर मित्रांनो, जे 3 मेनली क्वेश्चन होते तुमच्याकडून आले होते माझ्या टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअपवर, ते मी विचारलेले आहे. आता 2-3 क्वेश्चन मी माझ्याकडून सरांना विचारतो, की सर नेहमी आता आपण एक ऐकलंय की शिवकडा सर जे खूप फेमस रायटर आहेत ते असं सांगतात की विनर्स डू नॉट डू डिफरंट थिंग्स, जस्ट दे डू थिंग्स डिफरंटली. तर मित्रांनो, सर आपल्याकडे पुस्तक तेच आहे. लक्ष्मीकांत आहे, सौदी सर आहे, देसले सर आहे, युनिक पब्लिकेशनचा आहे, महेश शिंदे सरांचं आहे. खूप काही वेगवेगळे पुस्तक आहे. सचिन बस्के सर तुम्ही सांगितले. क्रमिक पुस्तकं पण सगळे सेमच आहे. पण तुमच्याकडे पण तेच अवेलेबल होते, आमच्याकडे पण तेच आहे. पण आम्हाला कधी 1 नंबर सोडा सर, आम्ही तर पासच होत नाही, प्रिलिम पण पास होत नाही. तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये पहिला क्रमांक मिळवला. तर ते असं वेगळं पण तुम्ही काय केलं सर? म्हणजे तोच मजकूर, सपोज एखादा एक्झाम्पल घेऊया की इकॉनॉमिक्सचं नॅशनल इन्कम आहे. आता नॅशनल इन्कम आम्ही पण वाचणार, देसले सरांच्या पुस्तकातून तुम्ही पण वाचणार. पण तुम्ही त्याच्यात असं वेगळं काय पाहणार? आणि वेगळं त्याला काय अशी चक्री फिरवणार जी आम्हाला माहित नाही आणि जी जाणण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत सर. हां, नक्कीच. म्हणजे कंटेंट तर सगळेच विद्यार्थी बऱ्यापैकी सोर्सेस सगळ्यांचे सेमच असतात. म्हणजे असं काही खूप ड्रास्टिक चेंज नसतो त्यामध्ये. पण थोडी वाचण्याची पद्धत मी असं म्हणेन, की मी काय करायचो, की मी प्रिव्हियस इयर क्वेशन खूप वेळा चाळले होते आणि सिलेबस म्हणजे मी रोज अभ्यास करताना सिलेबस एकदा तरी बघायचो सकाळी. म्हणजे तो खूप माझ्या डोक्यामध्ये एकदम फिट झाला होता, की आयोग कोणत्या पद्धतीने क्वेशन विचारतोय. तर ज्यावेळी मी कंटेंट एखादा वाचायचो, त्यावेळी मग नेहमीच माझ्या डोक्यात असायचं, की ठीक आहे याच्यावर अशा पद्धतीने विचारलंय. तर तो तर पार्ट मी व्यवस्थित करायचो. पण त्यासोबत मी असं पण स्वतः विचार करायचो, की बाबा अजून कोणत्या अँगलनं यामध्ये आयोगाचा क्वेशन विचारू शकतो आणि तो मी स्वतःच गेस करायचो. म्हणजे मी स्वतःच प्रश्न बनवायला लागलो होतो नंतर. हे तुम्हाला काही म्हणजे लगेच होत नसते. म्हणजे हे तुम्ही हळू प्रॅक्टिसने डेव्हलप होत असते तुमचं. तुम्ही डेली प्रिव्हियस इयर क्वेशन बघा आणि तुम्ही सिलेबस कायम वाचत राहावा. म्हणजे मी इव्हन असं म्हणेन, की मी मेन्सची एक्झाम होती त्या आठवड्यापर्यंत मी सिलेबस वाचायचो, की माझा कुठला पॉइंट राहिलाय का म्हणून. यावरून असं लक्षात येतं, की म्हणजे आयोग कोणत्या पद्धतीने विचारते आणि अजून कोणता अँगल राहिलाय का? मग त्या दृष्टीने मी इन्फॉर्मेशन गोळा करण्याचा प्रयत्न करायचो किंवा स्वतःच क्वेशन क्रिएट करायचो, त्याचा आन्सर तिथे लिहायचो. तर मी अशा पद्धतीनं केल्यामुळे काय झालं, की एक 360 डिग्री एखाद्या पॉइंटचा व्ह्यू जो म्हणतो आपण, तर तशा पद्धतीनं थोडं मी अप्रोच ठेवायचो. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की थोडा मग जास्त फायदा झाला आणि काही आता तुम्ही आता इकॉनॉमिक्स वगैरे सांगितलं, तर ते मृणाल म्हणून जे व्हिडिओ आहेत ते खूप छान आहेत. म्हणजे तुम्ही एकदम इकॉनॉमिक्स बऱ्याच जणांना अवघड जातंय. कन्सेप्ट आहे ते खूप ईझी लँग्वेजमध्ये सांगितलेले आहेत आणि ते नक्कीच फायदेशीर ठरते. अ, आणि कन्सेप्ट एकदा तुमच्या क्लिअर असतील, तर तुम्हाला मग कशा पद्धतीने फिरवून जर क्वेशन विचारला, तरी तुम्ही तो टॅकल करू शकता. अगदी बरोबर. म्हणजे मित्रांनो, सरांचं सांगण्याचं एक 2 वाक्यात सार सांगतो,
की शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही सिलेबस वाचला पाहिजे, तुमचा तोंडपाठ झाला पाहिजे आणि प्रत्येक टॉपिक 360 अँगलने आपण कसा करू, तर 360 डिग्री अप्रोच आपल्याला प्रत्येक टॉपिक मध्ये आणला गेला पाहिजे. सर माझा नेक्स्ट प्रश्न हा होता की नेहमी पुस्तक वाचले, सिलेबस आम्ही पाठ केला तुम्ही सांगण्याप्रमाणे, सगळं टॉपिक झाला, युट्यूबवरचे वेगवेगळे सोर्सेस बघितले, जसं तुम्ही सांगतात वेबसाईट आले, जसे मृणाल अकॅडमीची वेबसाईट आहे, तर सगळं काही बघितलं. एवढं करून सुद्धा सर कधी कधी असं मनात रुकरुक असते की होणार का नाही होणार, म्हणजे प्लॅन ए का प्लॅन बी, प्लॅन ए का प्लॅन बी. तर असे जे डिप्रेशन मध्ये असतात किंवा जे 4-4 वर्षापासून करताय त्यांची सर प्रिलिमच क्रॅक होत नाही, फॉरगेट अबाउट मेन्स अँड इंटरव्ह्यू. तर अशा ऍस्पायरंट्सनी काय करायला पाहिजे सर आता, की खरंच प्लॅन बी कडेच वळावं का प्लॅन ए ला अजून पुढे चालून द्यावं, तुम्हाला काय वाटतं सर? माझं पर्सनल मत असं आहे यामध्ये, की म्हणजे मला म्हणजे कोणाला क्रिटिसाइज वगैरे करायचं नाहीये. हे माझं एक जनरल असं मत आहे, की अ, या क्षेत्राकडे येतानाच मला असं वाटतं, की तुम्ही एक टाईम लिमिट ठरवून घेतलं पाहिजे स्वतःला, की तुम्ही किती अटेम्प्ट वगैरे देणार आहात. कारण तर तुम्ही म्हणजे थोड्या-थोडक्यात जात असाल प्रत्येक वेळी, की 3 मार्कानं, 5 मार्कानं वगैरे असं तुमची प्रिलिम्स राहते. तर तुम्ही मग तुमच्या चुका कुठं झाल्या त्या रेक्टिफाय करू शकता. अप्रोच थोडा वेगळा करू शकता. म्हणजे काही सोर्स जर समजा आपले चुकत असतील किंवा आपण थोडं प्रॅक्टिसला कमी पडत असू, एम-सी-क्यू सोडवले जात नसतील, तर ते तसं तुम्ही करून तुम्ही रेक्टिफाय करू शकता. पण तुमच्या जर ह्यामध्ये खूपच जास्त गॅप असेल, की म्हणजे खूपच जास्त गॅप आहे, तर मात्र तुम्हाला मग डिसिजन घ्यायला पाहिजे. तुम्ही स्वतःला म्हणजे तसं समजावून सांगायला पाहिजे. आणि मी असं हे म्हणजे काही आधी पण इंटरव्ह्यूमध्ये वगैरे म्हणलेलं आहे, की म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्येच करियर करावं असं काही नाहीये. इतरही बरीच अनेक चांगली क्षेत्र आहेत, ज्यामध्ये तुम्ही चांगले काम करू शकता. आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही करणार आहे तिथं सर्वोत्तम करण्याचा तुमचा जर मानस असेल, तर नथिंग इज बेटर दॅन दॅट. तर मी असं आता हे प्लॅन बी वगैरे म्हणजे आहे नक्कीच. म्हणजे तुम्ही एक टाईम लिमिट ठरवा आणि जर तुमच्याकडून ते होत नसेल, तर मग इतर क्षेत्राकडे वळण्यात काहीच कमीपणा नाहीये असं मला वाटतं. हा, म्हणजे सरांच्या म्हणण्याप्रमाणे जे आहे ते ऍक्सेप्ट करा, आपली कॅपेबिलिटी ओळखा आणि जरुरी नाही की राज्य सेवाच मी करणार, पी-एस-आय, एस-टी असिस्टंट कंबाईन तर मी करणारच नाही, असं नाही. जी एक्झाम आली ती करा. पहिले एक्झाम हातात म्हणजे पोस्ट हातात घ्या, भली छोटी असो मोठी असो. सर अजून एक प्री बद्दल आपण सांगितलं, थोडं मेन्स बद्दल वळूया सर. कारण की नेहमी बघण्यात आलंय की पेपर 3 नावाचा जो एच-आर-एच-आर-डी, याला सोर्सेसच अवेलेबल नाही. आणि यासोबत प्रश्न माझा अजून मी वाढवतो थोडा दायरा माझा, कि सर इंग्लिश वाले सांगतात की हमको मराठी में ही क्वालिटी बुक्स मिल रही है आणि मराठी वाले सांगतात की सब कुछ अच्छा अच्छा मटेरियल इंग्लिश वाले लेके जाते. तर दोघांमध्ये ती चढावड असते. तर एक्झॅक्टली आहे सिच्युएशन काय सर मार्केटमध्ये सर? मी असं म्हणेन, की म्हणजे मटेरियल आहे हे दोन्ही भाषेत आहे चांगलं. काही मटेरियल इंग्लिशमध्ये आहे, काही मटेरियल मराठीत आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाला इंग्लिशमध्ये तसं काही एवढं स्टँडर्ड मटेरियल नाहीये काही. आणि इकॉनॉमिक्सला वगैरे मटेरियल इंग्लिशमध्ये आहे, पण ते यू-पी-एस-सी लेव्हलचं आहे. आणि एम-पी-एस-सीच्या दृष्टीनं ते प्रिपेअर केलेलं नाहीये. तर माझं असं म्हणजे सांगणं राहील की विद्यार्थ्यांना, की तुम्ही लँग्वेज बॅरियर ठेवू नका. म्हणजे काहींना जेन्युइन प्रॉब्लेम असतो लँग्वेजचा. पण जर आता बऱ्यापैकी इंजिनिअरिंग वगैरे केलेले विद्यार्थी आहेत त्यामध्ये. यांनी काही लँग्वेज बॅरियर ठेवू नये. जे मटेरियल ज्या भाषेत चांगलं आहे, त्या भाषेत तुम्ही करावं. कारण क्वेश्चन असेल तसं म्हणजे बाय लँग्वेज म्हणजे असतात क्वेश्चन. त्यामुळे त्यात काही प्रॉब्लेम येत नाही. आणि लँग्वेज बॅरियर नाही ठेवलं पाहिजे. आणि म्हणजे मी फक्त मराठीत वाचेन किंवा इंग्लिश वाचेन असं नाही ठेवलं पाहिजे. मी इकॉनॉमिक्स आणि इतिहास वगैरे हे मराठीतून केलं होतं. आणि इतर जे लँग्वेज आहेत, सॉरी इतर जे सब्जेक्ट आहेत, जिओग्राफी असेल, पॉलिटी हे मी इंग्लिशमधून केला होता. आणि तुम्ही म्हणाला एच-आर-एच-आर-डीचा. तर एच-आर-एच-आर-डीला आहे की म्हणजे थोडं कन्साइज मटेरियल नाहीये. की एका जागेवर मटेरियल सगळं तुम्हाला मिळत नाही. थोडं तुम्हाला सर्च करावं लागतं. पण मी नक्कीच नाव घेईन की म्हणजे कोळंबे सरांचं बुक आणि आय-पी सिंग सरांचं बुक. हे खूप म्हणजे व्यवस्थित तुम्ही जर केले तर त्यामध्ये तुम्हाला बरंच मटेरियल सापडतं. आणि देसले सरांचं डेव्हलपमेंट 2 हे जे पुस्तक आहे, त्यामध्ये पण खूप चांगलं माहिती उपलब्ध आहे. हे फक्त तुम्हाला या विषयासाठी थोडं मग तुम्हाला नोट्स वगैरे काढायला लागतील. एका ठिकाणी मटेरियल कसं कन्साइज करता येईल, याचा तुम्हाला थोडा हे करायला लागेल. आणि मी एच-आर-एच-आर-डीसाठी नक्कीच रेकमेंड करेन की इंडिया इयरबुक हे दरवर्षी पब्लिश होत असतं. विद्यार्थी बरेच त्याकडे म्हणजे दुर्लक्ष करताना दिसतात. पण हे आहे ना, ह्यामध्ये
हा खूप ऑथेंटिक सोर्स आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंट पब्लिश करते हे आणि तुम्हाला थेट क्वेश्चन यामध्ये सापडतात. फक्त हा वाचताना अप्रोच तुमचा असा पाहिजे की तुम्ही सिलेबसच्या पॉईंटनुसार हे वाचलं पाहिजे. ह्यामध्ये इंडिया एअरबुक मध्ये एज्युकेशन, हेल्थ, रुरल डेव्हलपमेंट नावाचे डायरेक्ट चॅप्टर असतात आणि त्यासोबत तुम्ही HR साठी जर बघितलं तर वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, SC/ST त्यांची डेव्हलपमेंट, त्यानंतर दिव्यांगांची डेव्हलपमेंट असे चॅप्टर आहेत. मग त्यामध्ये रिसेंट स्कीम असतील, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर हे याचा डिटेल डेटा दिलेला असतो. तर यामध्ये तुम्ही फक्त फॅक्टवर भर द्या. त्यामध्ये ज्या काही फॅक्ट तुम्हाला नवीन दिसत आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करा आणि याचा खूप फायदा हा तुम्हाला HRD मध्ये दिसून येईल. तर हे मी नक्कीच विद्यार्थ्यांना HRD साठी रेकमेंड करेन. धन्यवाद सर. म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट कळाली, की HRHAD करता जसं दिसले सरांनी सांगितलं डेव्हलपमेंट पार्ट 2 म्हणजे इकॉनॉमिक्सचं जे दुसरं पुस्तक आहे, कोळंबे सरांचं आहे आणि IP सिंग सरांचं पण आहे. तर याच्यातून एवढं जरी केलं आणि त्यासोबत गव्हर्नमेंट ऑथेंटिकेटेड डेटा हा जरी केला तर तुमचं मॅटर म्हणजे लगभग इथपर्यंत होऊन जातो, की तुम्ही ऍटलीस्ट चांगल्यात चांगला 3 डिजिट मध्ये स्कोर आणू शकता. म्हणजे 150 मार्काचा पेपर असतो. सर अजून एक क्वेश्चन आहे, की एवढे इतिहासाचे फॅक्ट्स आहे, पॉलिटीच्या वेगवेगळे सेक्शन कलम आहे. इकडे इकॉनॉमिक्स मध्ये गेले तर डेटाज वगैरे आहे. नॅशनल इन्कमचे वेगळे डेटा आहे, पॉप्युलेशनचे वेगळे डेटा आहे. हे एवढं दिनांक, तारखा, फॅक्ट्स, फिगर्स एवढं लक्षात खरंच ठेवण्याची गरज असते का? कारण की मी जेव्हा ऍज अ एज्युकेटर म्हणून अनअकॅडमीवर सेशन घेतो तेव्हा खूपदा मला प्रश्न विचारतात की सर याचं काहीतरी मेथड सांगा, की पानिपतची लढाई काय झाली, त्याची डेट काय होती, कोण 2 राजे लढले, मिडिवल हिस्ट्रीमध्ये खूपच काही वेगवेगळे नावं आहे. हे सगळं ठेवण्याची जरूरत आहे का ते ऑटोमॅटिकली होऊन जातं? तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स काय होतो सर? सर. हां. मला असं आता मी सब्जेक्ट वाईज बोलतो. इतिहासामध्ये आहे ना, म्हणजे मला असं वाटतं, की तारखा तुम्हाला जास्त लक्षात ठेवण्याची तेवढी गरज नाही. फक्त तुम्हाला एक सिक्वेन्स एक जनरल लक्षात असला पाहिजे, क्रोनॉलॉजी, की इव्हेंट्स कशा पद्धतीने घडत गेलेले आहेत. कुठल्या राजानंतर कुठला राजा आला होता. म्हणजे एक जनरल तुम्हाला फक्त माहीत पाहिजे. इतिहासामध्ये मेजर फोकस हा नावांवर केला जातो, म्हणजे व्यक्तींवर. व्यक्ती ओरिएंटेड प्रश्न विचारले जातात. तर तसा अप्रोच पाहिजे आणि नक्कीच की म्हणजे पॉलिटी आणि पॉलिटीमध्ये तर तुम्हाला कलम हे पाठ असली तर वेल एंड गुड आहे. त्यासाठी तुम्ही ट्रिक पण करू शकता. बरेच विद्यार्थी ट्रिक्स करतात की काहीतरी त्याचे इनिशियल्सचे नावं घेऊन वगैरे किंवा काय करून असं एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. पॉलिटीमध्ये तुम्हाला हे जर तुमचं असेल तर तुम्हाला खूप फायदा होतो. वेगवेगळ्या कायद्यांची कलम असतील किंवा आपल्या संविधानातील कलम असतील. हे तुम्हाला लक्षात ठेवलं तर फायदा होतो. HRD मात्र तुम्हाला नक्कीच म्हणजे योजनांचे डेट्स वगैरे हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. आणि रफली म्हणजे मी एक असं अनालिसिस केलं होतं की HRD मध्ये जवळ-जवळ 30 एक क्वेश्चन डायरेक्ट डेट्सवर असतात. 20 ते 30 क्वेश्चन दरवर्षी. आणि तुमच्या जर डेट्स पाठ असतील, मग ते तुम्ही कसं पण लक्षात ठेवता. आता मी फॉर एक्झाम्पल कोणाच्या मित्राची बर्थ डेट आहे समजा, त्या दिवशी मग त्याला ती योजना रिलेट करा. अ, हो. तुम्ही अजून एक अशा पद्धतीने करू शकता, की पंचवार्षिक योजना असतात. तर तुम्ही प्राईम मिनिस्टर लक्षात ठेवा, की त्यांनी कुठली योजना सुरू केली. मेजर अशा पद्धतीने तुम्ही सेग्रिगेट करू शकता. तर असं तुम्ही बंच करून लक्षात ठेवा. असं सलग रँडमली लक्षात ठेवणं हे शक्य नाहीये. पण तुम्ही असं बंच केलं किंवा कशाला तरी रिलेट केलं. तुमचा बर्थडे असेल किंवा मित्राचा बर्थडे, घरच्यांचा कोणाचा काही असेल. असं तुम्ही रिलेट करून ते लक्षात ठेवलं तर मग ते लाँग टर्म लक्षात राहू शकतं तुमच्या. आणि कन्फ्युजन अगदी, देखील अगदी आपलं सर. म्हणजे मला 2 गोष्टी इथून भेटल्या आहेत, जे तुमच्यापर्यंत मला पोहोचायचं मित्रांनो. परत एकदा ज्यांनी ऐकले नाही त्यांना सांगतोय, की HRHD मध्ये 30 क्वेश्चन असे असतात, जे डायरेक्टली दिनांकावर असतात आणि जर तुम्हाला त्या पर्टिक्युलर दिनांक पाठ करायचे आणि त्या दिवशी काय घडलं, कोणती योजना घडली, तर तुमच्या त्या दिनांकावर ज्यांच्या मित्रांचे मित्र किंवा रिलेटिव्हचे बर्थडे डेट येतात, अॅनिव्हर्सरी डेट येते, मॅरेज डेट येते, ते तुम्ही त्याच्याशी रिलेट करा. खूप चांगली ॲक्चुअली सरांनी हे आपल्याला ट्रिक सांगितलेलं आहे. पण याच्यासोबत सर सगळं केलं एकदम असं म्हणजे एकदम शेवटी विचारतो सर, की सगळं झालं. तुम्ही जसं सांगितलं तसं आम्ही चढलो, गेलो, धडपडलो, परत उठलो, परत पडलो, परत उठलो, सगळं झालं सर. पण शेवटी सर शाश्वत तर वाटत नाही की यार ऍक्च्युअली ही कॉम्पिटेटिव्ह एग्जाम ये है क्या चीज. मतलब खाओ तो तकलीफ, नहीं खाओ तो तकलीफ, छोडो तो तकलीफ, व करते रहो तो तकलीफ. शेवटी शेवटी एकदम असं वाटतं सर नको सर हे. एक डिप्रेशनची फेज येते सर. आणि तुम्ही आता लेटेस्ट न्यूज ऐकलीच असेल सुशांत सिंग राजपूत बद्दल. तर सर त्या फेजवाल्यांना तुम्ही काय म्हणजे सांगू इच्छित म्हणजे असं काय करावं आम्ही? घरच्यांशी बोलावं, मित्रांशी बोलावं, ते पण सगळं सर करून बसलो. असं वाटतं हे सगळं सोडून हिमालयात जावं. हे कितपत योग्य सर आम्ही जो विचार करतोय? सर. हां, नाही म्हणजे हे नक्कीच एक फॅक्ट आहे, की म्हणजे आपण जर पासिंग पर्सेंटेज बघितलं तर या क्षेत्रामध्ये खूप कमी आहे ते. त्यामुळे ही फॅक्ट आहे, की म्हणजे बरीच विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे, हॅपी होणार आहे.
त्यामुळे ऑब्व्हियसली की ज्यांना सक्सेस मिळणार नाही असे विद्यार्थी पण जास्त असणार आहेत. आणि जसं तुम्ही म्हणालात की खूप वर्ष विद्यार्थी म्हणजे प्रयत्न करत असतात. मग सोशल प्रेशर असते त्यांच्यावर. इतर म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते कदाचित म्हणजे अवलंबून असतात घरच्यांवर वगैरे. त्याचं प्रेशर असते त्यांच्यावर. मग तुम्ही मला असं वाटतंय की जसं मी म्हणलं की एक ठराविक टाईम लिमिट तुम्ही ठरवून घ्या आणि त्यानंतर जर तुम्हाला जरी तुमच्याकडून होत नसेल, तर मग मी म्हटलं की काहीच त्यामध्ये कमीपणा नाहीये की तुम्ही इतर क्षेत्र वगैरे निवडताय. आणि घरच्यांचा वगैरे सपोर्ट यामध्ये लागणारच आहे तुम्हाला. घरचे असतील, मित्र असतील आपले, इतर नातेवाईक वगैरे असतील, तुमचे गुरु असतील, ज्यांच्याशी तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी शेअर करता गोष्टी. अ, तर त्यांच्याकडून तुम्ही गाईडन्स घ्या, की अशा सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे. किंवा जे ऑलरेडी या फेजमधून गेलेत आणि ज्यांनी क्षेत्र निवडून समजा इतर क्षेत्रात काही चांगलं नाव वगैरे कमवलं. यांच्याशी तुमचा जर कॉन्टॅक्ट झाला तर त्यांच्याकडून तुम्ही गाईडन्स घेऊ शकता. आणि डिप्रेशनमध्ये म्हणजे जाणं हे काही त्याला हे नाहीये. कारण आपल्याला शेवटी लढायचं आहे आणि प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक क्षणी आपल्याला लढायचं आहे तिथं. त्यामुळे लढाईतून शस्त्र टाकून माघार घेणे हे काही त्याला सोल्युशन नाहीये. आणि जरी म्हणजे आता मी असं म्हणेन, की जरी आता मी सिलेक्ट झालोय किंवा इतर जे कॅन्डिडेट सिलेक्ट झाले, त्यांच्यासाठी पण एक वेगळ्या प्रकारची लढाई असणार आहे आज सिस्टममध्ये येऊन. त्यामुळं लढणं हा एक माणसाचा मला वाटतं एक गुणधर्म असला पाहिजे स्वाभाविक. आणि त्यातून म्हणजे नवीन-नवीन मार्ग आपण शोधले पाहिजे आणि एक जीवनाकडे पॉझिटिव्हली बघण्याचा एक अप्रोच नेहमीच ठेवला पाहिजे. अत्यंत अत्यंत सर, ऍक्च्युली लढणं हे माणसाच्या मध्ये गुणधर्म असलाच पाहिजे, मग ती कोणतीही फील्ड असो की ती फील्ड असो. सर शेवटी जाताना एक प्रश्न अजून विचारतो, कारण की खूपदा इंटरव्ह्यू मध्ये राहून जातो हा प्रश्न विचारणं, की सर इंटरव्ह्यू राज्यसेवेचा तुमचा जो झाला तर तुम्ही काय विचार करून गेला होता एक्झॅक्टली, तिथं तुमच्यासोबत काय घडलं, आणि इंटरव्ह्यू रूम जेव्हा घरी आला तेव्हा तुम्ही विचार केला होता की अरे यार मी हा विचार करून गेलो तिथं हे विचारलं. ते ऍक्च्युली दोघांमधला जो गॅप असतो, आपण जे एक्सपेक्ट करतो आणि जे ऍक्च्युली घडतं, या दोघांमधला गॅप तुमचा किती कमी जास्त होता सर? हां, नक्कीच. म्हणजे यावर्षी थोडे इंटरव्ह्यूचे कॅन्डिडेट जास्त होते आणि पॅनल 2च होते. त्यामुळे यावर्षीचे इंटरव्ह्यू थोडे शॉर्ट ड्युरेशन झाले होते. त्यामुळे असं काही म्हणजे जास्त असं जर आपण म्हणतो की ट्विस्टवाले क्वेशन किंवा ओपिनियन बेस्ड क्वेशन असे ज्यावेळी विचारायचं प्रमाण थोडं कमीच होतं. राज्यसेवेच्या आधी पी-एस-आयचे इंटरव्ह्यू झाले होते. त्यामुळे त्यावरून एक अंदाज आला होता की कशा पद्धतीचे क्वेशन विचारले जातात. या पॅनलचे जे अध्यक्ष वगैरे आहेत ते कसे विचारतात. आणि मी थोडं मग स्वतःला लकी समजेन, की मी जशा पद्धतीने एक्स्पेक्ट केले होते क्वेशन, की मला आता माझं बॅकग्राऊंड होतं ते ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये मी 1 वर्ष जॉब केला होता आणि माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. तर मला तशा पद्धतीचे क्वेशन जास्त विचारले गेले. त्यामुळे म्हणजे असा ट्विस्टी क्वेशन तर काही जास्त नव्हता. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेशन आले होते. पण मी तेवढ्याच पद्धतीने त्याची तयारी पण चांगली केली होती आणि तिथं न न अडखळता मी तिथं सर्व काही उत्तरं प्रेझेंट केली होती. आणि यामुळे मला असं वाटतं, की त्यांना थोडी ती अपील झाली आणि त्यामुळे मला वाटतं, की मला चांगले मार्क दिले त्यांनी. आणि असं ह्या वर्षी तरी जास्त काही म्हणजे माझ्या तर अनुभवाला असं काही जास्त आलं नव्हतं, की खूप ट्विस्टी क्वेशन वगैरे विचारले. अगदी अगदी बरोबर सर. ऍक्च्युली सर तुम्ही आत्ताच सांगितलं की तुमच्या आधी पी-एस-आयचे सेशन म्हणजे इंटरव्ह्यू झाले होते. म्हणजे हे तुम्ही ऑन दी स्पॉट तेव्हाच बोलताय, की ऍक्च्युली झालेले इंटरव्ह्यू काही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आपल्याला भेटतात? म्हणजे कसं सर, म्हणजे मला कळालं नाही एक्झॅक्टली. हां. नाही म्हणजे जे मुलांनी जे इंटरव्ह्यू दिलेले आहेत, तर बरेच ग्रुप वगैरे असतात आपले. तर त्याच्यामध्ये ते शेअर करतात, की काय कशा पद्धतीचे क्वेशन विचारले गेले होते वगैरे. तर त्याच्या स्क्रिप्ट मिळाल्या होत्या. ग्रुपवर वगैरे शेअर केल्या होत्या Telegramवर वगैरे. मग त्याचाच मी थोडा स्टडी केला होता, की समजा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कॅन्डिडेट आहे समजा. तर त्याला कोणत्या पद्धतीचे क्वेशन आहेत आणि समजा काहींचं प्रोफाईल तर माझ्यासारखं सेम होतं, की त्यांनी 1 वर्ष जॉब वगैरे केला होता. कॉर्पोरेटमध्ये जॉब केल्यानंतर ते इकडे आले होते. मग त्यांना कोणत्या पद्धतीचे क्वेशन विचारले गेलेले आहेत जनरली. त्यावरून एक ट्रेंड लक्षात आला, की असं पद्धतीचं प्रोफाईल असेल तर असे क्वेशन विचारले जातात. मग तशा पद्धतीने मी तयारी केली होती आणि मला असं जाणवून आलं, की थोडं तुम्ही ज्या क्षेत्रातून आले आहात, तिकडं क्वेशन विचारण्याकडे सध्याच्या जे मेंबर आहेत त्यांचा जास्त कल होता. आणि मग तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगचे बॅकग्राऊंडचे असाल तर इंजिनिअरिंगच्या रिलेटेड क्वेशन असतील. फार्मसीचे असाल तर फार्मसी रिलेटेड असतील. असे म्हणजे तुमच्या क्षेत्राशी निगडीत क्वेशन विचारण्याकडे जास्त भर होता. तर तशा पद्धतीने मी तयारी केली होती. अच्छा, धन्यवाद सर. अगदी अगदी म्हणजे ऍक्च्युली खूपदा असं मनात यायचं सर, की 1 नंबर रँक येणं आणि रँक आल्यानंतर काय फील होणं,
हे काय असतं. तर चला ते आज तर तुमच्याकडून जाणून भेटलं मला. पण एक जाताना फक्त मला असं वाटतं तुम्ही 2 ते 3 असे सूत्र सांगावे. म्हणजे जे ज्याचा आम्ही ऍटलीस्ट 25% जरी वापर केला ना आपल्या ऍस्पिरंटनी, तर ऍटलीस्ट पुढची येणारी 60 दिवसातली प्रिलिम आम्ही क्रॅक करू. मेन्स आम्ही बघून घेऊ सर पुन्हा एकदा. पण प्रिलिम ऍटलीस्ट आमची खूप महत्वाची आहे. तर त्याच्याकरता तुम्ही काय सांगू इच्छिता सर? प्रिलियमसाठी मी असं सांगेन, की म्हणजे एकतर सी-सॅटवर फोकस करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट. सी-सॅट तुमचं जेवढं चांगलं असेल तेवढं तुम्हाला मार्क्स पडणार आहेत चांगले. आणि अजून एक मी गोष्ट अशी ॲड करेन, की प्रिलिम्स फक्त काठावर होणं, पास होणं हे देखील म्हणजे थोडं हे आहे. कारण तुम्ही जेवढे कम्फर्टेबली प्रिलिम्स क्लिअर कराल, तेवढं जास्त ॲडव्हांटेज आहे. कारण तुम्हाला मग ते प्री आणि मेन्सच्या मधला संपूर्ण काळ तुम्हाला मेन्सच्या अभ्यासासाठी मिळणार आहे. तुम्ही जर काठावर असाल समजा, तर थोडं मग ते घालमेल असते, की होतंय की नाही, होतंय की नाही. त्यामध्ये मग तुम्हाला पूर्ण वेळ मिळत नाही अभ्यासाला. म्हणजे किती पण म्हणलं आपण तरी थोडी आपली मानसिकता तशी असते. तर हे एक सर्वात महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे मी असं म्हणेन, की अ, तुम्ही आता प्रिलिम्सच्या आधी 1 महिनाभर कोणतेही नवीन कंटेंट वगैरे जास्त वाचू नका. आधी जे तुम्ही केलेले आहेत तेच व्यवस्थित करा. आधीचे क्वेश्चन आयोगाचे बघत राहा. क्वेश्चन पेपर टेस्ट सीरीज सोडवत राहा. त्यातून तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन मिळत जाईल किंवा कशा पद्धतीने अप्रोच ठेवला पाहिजे. सी-सॅटला तुम्ही कोणते क्वेश्चन आधी घेतले पाहिजेत, कॉम्प्रिहेन्शन घेतलं पाहिजे की हे घेतलं पाहिजे. हे तुम्ही टेस्ट सीरीजमध्ये एक्सपेरिमेंट करून बघू शकता, की तुम्हाला जास्त काय सूट होते आणि तशा पद्धतीनं फायनल पेपरमध्ये कसं अटेम्प्ट कराल ते ठरवू शकता. तर ह्या गोष्टी मला वाटतं विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. अगदी अगदी बरोबर सर. आणि एक गोष्ट विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो, की टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा. असं नका म्हणू, की टेस्ट सिरीज आपण डायरेक्टली एक्झाम मध्येच काहीतरी ट्रायल अँड एरर करू. तसं काही करण्याच्या भानगडीत पडू नका. आणि एक्झामच्या 1 महिन्या पहिले जसं सरांनी सांगितलं, की नवीन कंटेंट वाचू नका. आपल्याला खूपदा असं इच्छा होती, की नवीन मार्केटमध्ये पुस्तक एकदा जाऊन चक्कर मारून येऊ. बुक सेलरचा फोन येतो, "सर तुम्ही खूप दिवसापासून आले नाही." तर एकदा असं वाटतं, की जाऊन येऊ, बघून येऊ. तर तसं काही करू नका आणि जे आहे तेच वाचण्याचा प्रयत्न करा. आणि सर अजून एक प्रश्न म्हणजे आता ऍक्च्युअली प्रश्न सर खूप आहे. पण तुमचा वेळ पण आम्ही जास्त घेऊ इच्छित नाही. पण तरी अजून एक प्रश्न विचारतो, की प्रिलिम झाली सर, प्रिलिम मध्ये थोडं धाकधूकच आहे म्हणजे होणार की नाही, होणार की नाही. तर त्या विद्यार्थ्यांकरता आणि अशी काही कॅटेगरी ज्यांना असं वाटतं, की मला 40 ते 50 मार्क एक्स्ट्रा आहे, जो कट ऑफ लागेल. त्या कॅटेगरी. दोघंही कॅटेगरी जरी वेगवेगळी असली तरी शुअरिटी तर कोणालाच नसते सर. मान्य. तर आता सपोज एक्झाम होणार प्रिलिम आणि यावर्षी होणार का नाही तो पहिले प्रॉब्लेम आहे. कोरोना जर अजून वाढला सर तर तो पुढच्या वर्षी ढकलला जाईल. तर त्यावेळेस आता तळ्यात-मळ्यात सिच्युएशन अशी आहे आमची, की तुमच्या वेळेस ठीक होतं सर कोरोना नव्हता. फिक्स डेट होती, फिक्स सगळं काही शेड्यूल होतं. आता आमच्या वेळेस कोरोना आहे, हे ते आणि मग आता आम्ही काय करायचं सर? आता सर्वस्वी 100% आता मेन्स करता देऊ का प्रिलिम करता देऊ का कॉमन सिलेबस करता देऊ? सर. हां, म्हणजे हा तुम्ही म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे तसा की डेट किती राहणार आहे ती बरोबर. तर मी असं मग यासाठी सजेस्ट करेन की कॉमन सिलेबस तुम्ही जसा उल्लेख केला त्याचा. बऱ्यापैकी सिलेबस कॉमन आहे. आपण बघितलं तर आता सब्जेक्ट वाईज जर मी सांगतो की म्हणजे हिस्ट्री भारताचा इतिहास कॉमन आहे. त्यानंतर जिओग्राफीत बघितलं तर प्राकृतिक भूगोल आणि हवामान हे पण कॉमन आहे. आणि पॉलिटी तर बऱ्यापैकी मेजर सिलेबस तर कॉमनच आहे. तर या गोष्टीवर तुम्ही भर देऊ शकता. आणि थोड्या दिवसांनी जर समजा सिच्युएशन जर वर्स अजून होत असेल, तर आयोग त्या पद्धतीनं सांगेलच, की काय नक्की पुढची प्रोसिजर असणार आहे. मग त्यावेळी तुम्ही डिसिजन घेऊ शकता. पण सध्या तरी आपण आता त्यांनी आयोगाने जी डेट दिलेली आहे, तीच आपल्याला रेफरन्स मानायला लागेल आणि त्या दृष्टीने तयारी करायला लागेल. अगदी, अगदी, अगदी बरोबर सर. तर जाताना फक्त तुम्हाला एकच गोष्ट देऊ शकतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण की खूप जणांची इच्छा होती, की डायरेक्ट आम्हाला फर्स्ट रँकरशी भेटायचंय. तर सर जर आपल्या ऍस्पिरंटला काही प्रश्न असले, तर ते तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करू शकतात? कारण की 2 वर्षापासून तुम्ही ना सोशल नेटवर्किंग साईटवर भेटत आहात, ना तुमचा पुढे फोन नंबर अवेलेबल आहे. तर आता याच्या पुढे आम्ही कसे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकू? तर त्याचा काही जरिया आहे सर? हां, मी आता थोडं Facebook वगैरे सुरू केलेलं आहे. म्हणजे तर ते विद्यार्थी मला जे काही मला ते विचारतील, तर जेवढं मला शक्य होईल तेवढं मी त्यांना म्हणजे माझ्या ह्यानं प्रयत्न करेन, की त्यांच्या मी जे काही क्वेशन किंवा जे काही डाउट असतील ते कसे मी ॲड्रेस करू शकतो ते. आणि तर त्याद्वारे मी त्यांचा नक्कीच त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे जसं शक्य होईल तसं. कदाचित थोडा वेळ लागेल काही वेळेला, पण मी म्हणजे ॲड्रेस नक्कीच करेन त्यांच्याविषयी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सर.
खूप बरं वाटलं तुम्ही आपल्या अनअकॅडमीच्या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि नेहमीप्रमाणे टॉपर संवाद हा जो प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो आपल्यासाठीच बनवला गेलेला आहे आणि हा सर्वांसाठी म्हणजे हा जो सेशन झाला आहे रेकॉर्डेड असणार आहे, नेहमीसाठी हा युट्यूबवर अवेलेबल असणार आहे. कधीही बघा आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचार म्हणजे वाटले की मी तसा प्रयत्न केलाय 100% घेण्याचा, पण असा एखादा क्वेश्चन राहून जातो बोलण्याच्या ओघात, तर तुम्ही या सेशनच्या खाली एक कमेंट बॉक्स असेल तिथे तुम्ही विचारला जाऊ शकतात. नाही तर आपला एक हा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे एमपीसी सुपर बॅच, याच्यावर मला चॅनलवर किंवा ग्रुप सुद्धा आहे त्यावर मला प्रश्न पाठवू शकतात. नाही तर माझा एक स्वतःचा टेलिग्राम आयडी सुद्धा आहे संजय पहाडे, याच्यावर तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. मी आपला तो सरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. तर धन्यवाद सर, पुन्हा एकदा आपले आभार आणि अनअकॅडमीच्या पूर्ण टीम बद्दल टीम पासून आपल्याकरता आभार, अभिनंदन. आणि आपले लाईफ तर आता सुखकर झालीच आहे आणि आम्हाला अजून सुद्धा वाटतं की IAS झाल्यानंतर तुमचा परत एकदा इंटरव्ह्यू सेशन आम्ही घ्यावा आणि त्याकरता आम्ही इच्छुक आहोत सर आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा त्याकरता. तर धन्यवाद सर, पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.